हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी गरमागरम 2 मिनिटात बनणारी खिचडी बनवणार आहोत। खूप इन्स्टंट अशी ही खिचडी आपण बनवणार आहोत। त्यासाठी आता कढईमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा 1 चमचाभर इतकं तेल टाकूया। आता यामध्येच ना आपण अर्धा चमचा तूप टाकणार आहोत। तेल आणि तूप हलकसं गरम झालं की आपल्याला यामध्ये ना जिरं टाकायचंय फोडणीला। कोथिंबीर टाकूयात बारीक चिरलेली। इथे ना साबुदाणे आपण भिजवून घेतलेले आहेत। साधारणतः 1 वाटीभर इतका साबुदाणा आहे। आता हा साबुदाणा आपण यामध्ये टाकूयात। अगदी छान असं साबुदाणा पहिल्यांदा थोडा परतून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकूयात। इथे ना आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। मस्त 2 चमचे इतका शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये टाकलेला आहे। वरून ना 2 हिरव्या मिरच्या टाकूयात। तुम्हाला खिचडी थोडीशी तिखट हवी असेल ना तर ही मिरची तुम्ही चिरून सुद्धा टाकू शकता किंवा मग फोडणीला सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला तिखट खिचडी एकदम ना नॉर्मल हवी आहे खिचडी आपल्याला, त्याच्यामुळे आपण ना वरून टाकलेल्या आहेत। या पोपटी मिरच्या आहेत, त्याच्यामुळे अजिबात तिखट नाहीये। अगदी मस्त गरमागरम अशी खिचडी बनवून तयार आहे। साधारणतः 2-3 मिनिटं आपण तिला वाफवून घेतलेलं आहे। आता वरून ना गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकूयात आणि फक्त 2 मिनिटात तयार होणारी ही आपली खिचडी बनवून तयार आहे। दिसायला अगदी अप्रतिम दिसते। आपण आता गॅस बंद करूयात आणि लगेचच हिला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। अगदी मस्त गरमागरम अशी खिचडी बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता प्रत्येक दाणा अगदी सुट्टा झालेला आहे खिचडीचा। अजिबात चिकट अशी खिचडी बनलेली नाहीये। अशी खिचडी मुलांना बनवून दिलीत ना तुम्ही तर मुलं एकदम आवडीने खातील। तुम्ही ना नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।